बाई ताईनो, आमच्या दारात की नाही साप आला होता आणि तो कसा आला आणि किती वेळ दारात थांबलेला माहिती आहे आणि मी काय करत होते सगळं मी सांगणार आहे. पण त्या अगोदर थोडंसं मी आता काय काय काम करते की नाही ते सांगते. हां, आणि हो, मी तुम्हाला दुगडाच्या चपात्या पण दाखवणार आहे. हां, ते पण बघून जा. आमच्या कोल्हापूरच्या भागात की नाही दुगडाच्या चपात्या करतात. त्या इतक्या भारी लागतात. अगदी आज केल्या तर की नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मऊ राहतात. पण त्या कशा करतात की नाही ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं की नाही मी आता सकाळची कामं सगळी माझी झालेली आहेत. म्हणजे जी रुटीनची कामं आहेत. आता जवळजवळ 12:30-1 वाजले असतील आणि मी आता की नाही ही स्वीट कॉर्न होते त्याचं मी आता मीठ घालून उकडून घेणार आहे. म्हणजे कसं पोरं संध्याकाळी आले की त्यांना काहीतरी खायला थोडंफार लागतं की नाही, तर त्यावेळी हे मला देता येईल ह्यासाठी. हे उकडून ठेवलं की कसं नंतर लिंबू मीठ तिखट असं लावायचं आणि द्यायचं, म्हणजे चवीला पण चांगलं लागतं. तर ते मी मोठ्या कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि एकाचा 2 भाग, पण 2 भाग पण समानच व्हायला पाहिजे. तर नाहीतर मग तुमच्यात पण असं आहे का ताईनो की एकाला जास्त मग मला कमी, तर आमच्यात पण तोच प्रकार आहे. त्यामुळे ते दोन्ही समान असं करून मी आता कुकरला कणी 2-3 शिट्या करून घेते. आणि काल मी कणी हळदीच्या पानातलं कणी उकडीचं कानोलं केलं होतं. म्हणजे माझ्याकडं तांदळाचं पीठ पण शिल्लक होतं जास्त आणि नारळ पण होते. म्हणून म्हटलं कणी संकष्टी आहे, संकष्टीला काय म्हणजे मोदक कणी ह्या तांदळाच्या पिठाचं काय मोदक येत नाहीत. ते म्हणजे हे पीठ कणी असं चिकट नव्हतं म्हणून म्हटलं कानोलं करायचं. तर ते रात्रीचं थोडं शिल्लक होतं म्हणून मी ते इडलीच्या पात्रात थोडंसं गरम केलं. आणि आता कानोल्यासंग दुसरी भाजी काय खाऊशी वाटत नाही म्हणून आळूच्या वड्या पण बनवल्या होत्या. तर त्या पण थोड्याशा शिल्लक आहेत. तर चला आता हे कणी कणसाची सालं टाके. हे बघा मी आज कढी लावलेलं आहे. कधीच माझं दार असं दिवसाचं बंद नसते, म्हणजे असं ओपनच असतं. पण थांबा पहिल्यांदा खाली बघते, कारण एवढी काल बसणार तर मनात कणी भीती झाली. इथं मी पोतं टाकले होतं, ते बघा ते पोतं आहे की नाही, तर दारासमोर मी सकाळचं झाडू वगैरे मारलं आणि ते पोतं वगैरे टाकलं आणि मी आवरत पण होती. आत माझं चालू होतं. मी कालच्या व्हिडिओला आवाज देत होती की नाही, समोरच्या बेडवर की नाही रूममध्ये बसली होती आणि ते बघा त्या बोळातनं असा इथंपर्यंत असा साप आला आणि खाली त्या कणी उंबऱ्याजवळनं ते कडेला पाईपवर गेले आणि तिथं खाली कोपऱ्यात बसलेला आहे बघा. पण तो कणी 10-15 मिनिट इथं बसलेला आणि पण घरात कसा आला नाही हेच मला आश्चर्य, कारण दार तर उघडं होतं आणि आलेला असता की तरी मला कळालं नसतं, कारण मी व्हिडिओला कणी आवाज देत होते माझ्या कालच्या व्लॉगला. त्यावेळी हा प्रकार घडलेला आहे. आणि इथं ह्यांनी जेवायला येताना कणी अचानक त्या पोत्यावर पाय ठेवल्यावर कणी त्याला हादरा बसला आणि तो त्या शेडात पळून गेला. आणि हे कणी CCTVमध्ये पण आलेलं आहे. मी तुम्हाला व्लॉगच्या शेवटी कणी तो साप कसा आला आणि कसा गेला हे मी तुम्हाला दाखवेनच. हा लगेच कणी व्हिडिओ स्क्रोल करून शेवट बघायला जाऊ नका हावरटासारखे. मी पण अशीच आहे. पण थांबा, मला अजून तुम्हाला मी काय काय कामं करते ते दाखवायचं आहे. दुगड्याच्या चपात्या दाखवायचे ते बघा आणि शेवटी साप बघायला. तर सकाळी लवकर पाणी आलं होतं त्यामुळे मशीनचा एक फेर झालेला आहे. तो बाहेर उन्हात टाकूया. आज ऊन पण पडले. ऊन म्हणजे आता 2-4 दिवस ऊन आहेच. आता पावसाळा संपल्यातच जमा आहे. तर ते कपडे उन्हात घालूया, दुसऱ्या वेळची मशीनला लावूया आणि त्यानंतर बाकीचं बघूया. मागच्या वेळी पण साप आलेला कणी, तर तो ह्या पत्र्याच्या खाली बसलेला बघा. तर आणि ह्यावेळी तर चक्क दारातच येऊन बसलेला. त्यामुळे कणी आणि कसं जवळून बघितल्यामुळं कणी आणि ते CCTVमध्ये मी बघितलं, म्हणजे मी काय तो असा खरा बघितला नाही, ह्यांनी बघितला. पण मी नंतर ते CCTVमध्ये बघितल्यामुळं कणी एवढी भीती बसली आहे ना मनात. आता दारात जरी जायचं झालं कणी तरी असं खाली कणी बघत बघत जायला लागते. काय झालं माहिती आहे, आमच्याकडं शेतवड आहे. त्यामुळं घोणस, नाग, धामण असलं सापाचे प्रकार म्हणजे अस्सल प्रकार कणी इथे भेटतात आणि सारखं मिळते. पण माझी मांजरं होती त्यावेळी कणी, तर ती मांजरं येऊ द्यायची नाही. 2-3 होती तर ती कणी 2 मांजरं तर माझी सापानं चावूनच कणी हे केले नागानं. बघा, आणि हा 6 फुटाचा रस्ता आहे. तिकडं सगळी शेतवड आहे, काय काहीतरी केलेलं असतं आणि ते आसकट असते. आणि माझं दार कणी असं रिकाम असल्यामुळे ऊन पडलं कणी इथं बिचारे आरामात असं बसायला उन्हात येतात. पण कधीतरी कणी आमचा कार्यक्रम करतील याची भीती वाटते. आता मला हसायला येते, पण काल बसणे ते CCTV बघितल्यापासून की नाही सारखं मनात तेच येत होतं माझ्या. ते थिमेट वगैरे आम्ही ते टाकतो, म्हणजे थिमेट टाकले कसं 4-5 दिवस का असं ना 8 दिवसाचा जोपर्यंत त्या थिमेटचा वास आहे की नाही तोपर्यंत साप असं फिरकत नाही असं म्हणतात. पण ते पण आता कधी मिळायचं बंद झाले आमच्या भागात, काय माहीत. पण आमच्या इथं आता बघितलं ते साप दिसल्यानंतर टाकायला, पण ते भेटलंच नाही. अरे शेत वगैरे असल्यामुळे की नाही साप जास्त असतात. हां, तर मला आता की नाही दुगड्याच्या चपात्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मी सकाळी डब्यातनं दिलेले आहेत पोरांना, फक्त 2-3 करायचे मी ठेवलेले आहेत. म्हणजे कसं तुम्हाला पण दाखवायला येतील म्हणून मी ते शेवटी ठेवलेलं आहे. तर काल मी की नाही ते उकडीचं कानोलं केलेलं की नाही, त्याचं तांदळाचं पीठ शिल्लक होतं, ते मी फ्रीजमध्ये तसंच ठेवलेलं आहे. त्याचा गोळा केला आणि आपल्या चपातीचं की नाही
पारी केली आणि आपण पुरण कसं भरतोय तसं ते तांदळाचं पीठ भरायचं. उकड ही कणी आपण जी कानुल्याला मोदकाला काढतोय कणी तशीच उकड काढून घ्यायची तांदळाच्या पिठाची आणि असं चपातीच्या पिठात कणी पुरण भरल्यासारखं भरायचं. आणि आता लाटताना घडी वगैरे काय करायची नाही. पीठ लावून आपण नॉर्मल चपाती कशी लाटतोय तशी लाटायची. ह्याला आमच्याकडे कणी दुगडाच्या चपात्या म्हणतात. आणि शक्यतो कणी माही म्हणजे तुम्हाला माहिती आहे यात्रा असते की नाही, तर त्या यात्रा अशी मोठ्या नसते, प्रत्येकाच्या घरात असते गाव लेवलला. तर कणी त्या यात्रेच्या वेळी कणी आमच्याकडे सर्रास अशा दुगडाच्या चपात्या करतात. इथं मी वांग्याची भाजी पण केलेली होती, ही बघा. तर दुगडाच्या चपात्या का करायच्या म्हणजे कसं आता आमच्या गावाभागात कसं बायका वगैरे काही चपाती करायला ते मिळत नाही, मग घरच्या बायकांनाच करायला लागते. त्यामुळे चपाती एकदम सकाळी करून ठेवल्या कणी की संध्याकाळपर्यंत ह्या तांदळाच्या पिठामुळे त्या मऊ राहतात यासाठी कणी. आणि चवीला पण एवढ्या भारी आहेत. मग तुम्ही मटणासोबत नॉनव्हेजसोबत पण खाऊ शकता किंवा शाकाहारी पनीर असं वांग्याचं रस्सा सार अशी मसाल्यातली भाजी कुठली पण कणी त्यासोबत ह्या कणी दुगडाच्या चपात्या कणी चांगल्या लागतात. एकदा नक्की करून बघा. उकड ही कणी आपण कानुल्याला मोदकाला काढतोय तशीच काढून घ्यायची. हे बघा CCTV तुम्हाला मी आता दाखवलेला आहे. हे बघा तिकडून बोळात आला, हे बघा खाली उतरला किती मोठ्या मध्ये. आता मी लांबून वरच्या CCTVतनं दिसते का नाही त्यामुळं लांबून दिसतं. हे बघा झुंकल्या दारात आला आणि तिथं कोपऱ्यातच का नाही बराच वेळा मी आता स्पीड वाढवलं नंतर आणि ते कट केलं कारण ते 10-15 मिनिट तिथंच बसला होता. तर तो घरात कसा काय आला नाही काय माहिती बघा. आणि कोणालाच माहीत नाही मी आत कधी व्लॉगला आवाज येते होते. आज फरशीवरून जरी आला असता आणि कुठंतरी बसला असता का नाही तरी कळाला नसता. आता बघा ह्यांनी कधी जेवायला वाढायलासाठी सांगायलासाठी आल्याने ह्यांचं पण लक्ष नव्हतं. आपल्याच कधी नादात होते कसं खाली कसं एकदम साप असेल असं काय लक्षात येत नाही. बघा तुम्ही तिथं कोपऱ्यात अजून पण बसलेला आहे तो. आता त्यानंतर इथे माझं चप्पल होते ना त्या चप्पलाकडे आला तो. बघा आला तिथं बराच वेळ होता तो. आता ह्याने आलं बघा पोत्यावर पाय ठेवल्यावर तो पळाला बघा. हे बघा दिसलं परवा म्हणजे आता इथलं असा तुमच्यात येऊन इथला इथला असा बारीक आहे का मोठा काय झालं म्हणजे तिकडे सगळं असलं आणि आमचं रिकाम झालं माहिती होणार टाकलं पडायला पैशावर नाही खेळत इकडे गेलं काही सगळं पुढे गेला.